नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, महाराष्ट्रात सगळीकडे आता स्मार्ट मीटर बसवण्याचा मानस महावितरणने चालू केलेला आहे आणि राज्यभर यामुळे वाद सुरू आहे. तर महावितरणच्या मते स्मार्ट मीटर संबंधी संदेश केवळ जनजागृतीसाठी पाठवण्यात आला आहे आणि ग्राहक संघटनेच्या मते हा दबाव आणण्याचा प्रकार आहे. तर सरकारकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे चालू झालेले आहे. तर मित्रांनो, तुमच्या बी घरी जर स्मार्ट मीटरचा मॅसेज मोबाईलमध्ये आला असेल तर हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या, जेणेकरून स्मार्ट मीटर आता बसवण्यात येत आहे. तर याबद्दल आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहूया तर स्मार्ट मीटरचा फायदा काय आणि स्मार्ट मीटर आहे काय. तसं सध्या महावितरणच्या निम्म्याहून अधिक वीज ग्राहकांकडे पूर्वीचे साधे मीटर लागले आहे आणि या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली जाते त्याचे नियमित वाचन वीज कंपन्यांद्वारे नियुक्त कायम आणि कंत्राटी कर्मचारी करतो आणि त्या आधारे ग्राहकाला वीज देयक पाठवले जाते. आणि जे सध्या तुमच्या घरी जे मीटर आहे ते सध्या जुने मीटर आहे मित्रांनो, आणि आता आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून बघता येते. त्यामुळे त्याला वीज वापर कमी जास्त करता येतो. जुने मीटर असलेल्या ग्राहकांचे वीज देयक थकले की वीज पुरवठा खंडित करायला वीज कर्मचाऱ्याला जावं लागते. परंतु स्मार्ट मीटर जर स्वयंचलित पद्धतीने असल्यामुळे ते ऑटोमॅटिक वीज खंडित केली जाते. जर तुम्ही लाईट बिल जर भरला तरच तुमचं जे लाईट वापरता येईल, अन्यथा वापरता येणार नाही. तर अशी ही माहिती आहे. तर सांगायचं झालं तर वादाचे ताजे कारण काय, तर महावितरणने 13 जून 2026 रोजी लाखो ग्राहकांना भ्रमणध्वनीवर पाठवलेल्या संदेशात 48 तासानंतर विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येईल असे मॅसेज पाठवले आहेत आणि या संदेशामुळे ग्राहकांची पूर्वसंमती गृहीत धरली जात असल्याचा आभास निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहक संघटना, काही राजकीय संघटना आणि वीज कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे आणि राज्यात आधीपासूनच स्मार्ट मीटर विरोधी वातावरण असताना या संदेशामुळे नवे वादाला तोंड फुटलं आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया की सरकारची भूमिका आहे. तर सरकार काय म्हणतं की स्मार्ट मीटर जे आहे ते विधानसभेत अनेक आमदारांनी मुद्दा जे याआधीच मांडलेला होता आणि त्यामुळे विधानसभा गाजली होती स्मार्ट मीटरमुळे. परंतु सध्या आता काय झालं आहे की सरकारचं म्हणणं होतं त्यावेळेस की सक्ती नाही, परंतु आता महावितरण आता मॅसेज पाठवून प्रत्येकाला सक्ती करतं की काय असंच सध्या वाटत आहे. आणि त्यामुळे आता महावितरणचं म्हणणं काय येते की महावितरणच्या मते हा संदेश केवळ जनजागृतीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग, मोबाईल आणि ॲपद्वारे वीज वापरावर लक्ष ठेवणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि वीज चोरीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. मीटर बदलण्याची प्रक्रिया मोफत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. भविष्यातील डिजिटल वीज व्यवस्थेसाठी ही आवश्यक सुधारणा असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. हे मीटर पोस्टपेड असल्याचाही महावितरणचाही दावा आहे. तरीही ग्राहकांमध्ये नाराजी सध्या तरी आहे मित्रांनो, कारण की सगळ्यांनाच महावितरणच्या ग्राहकांना हा मेसेज पोहोचला आहे. तर ग्राहक संघटना पण याच्या विरोधात गेलेली आहे आणि वीज कर्मचारी संघटनांनाही विरोध आहे सध्या तरी. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिशियन, एमपॉवर आणि नॅशनल ॲडव्हान्टेजल कमिटी ऑफ इलेक्ट्रॉनिसिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स यासारख्या संघटनांनी स्मार्ट मीटर ही वीज क्षेत्राला खाजगीकरणाकडे नेणारी प्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर लेखी नकार आणि अर्ज चर्चेत का आला, तर स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध असणाऱ्या संघटनांनी ग्राहकांना लेखी हरकत नोंदवण्यासाठी नमुना अर्ज समाज माध्यमांवर प्रसारित केला होता आणि या अर्जाद्वारे ग्राहकांनी आपली संमती नसल्याचे महावितरणला लेखी कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे. तर पुढे काय होऊ शकते, तर आपण पाहू शकतो की स्मार्ट मीटरचा प्रश्न आता केवळ तांत्रिक राहिला नाही, तर ग्राहकांचा विश्वास, संमती आणि पारदर्शकता आणि वीज क्षेत्रातील सुधारणांच्या स्वीकारार्हतेविषयी जोडला गेला आहे. आणि महावितरणने संवादाचा मार्ग स्वीकारला नाही तर ग्राहक संघटना, कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रिया, राजकीय भूमिका आणि जनमत यावर या वादाची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याचे सध्या तरी तज्ज्ञ सांगत आहेत. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला मीटर तुमच्या घरी येईल ते स्मार्ट मीटरच असू शकतं असं स्पष्ट ह्या मेसेजद्वारे महावितरणचं म्हणणं आहे. तर बघूया आता काय होतं पुढील. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.